नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। ब्रेकिंग न्यूज। विजय वडेट्टीवार यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि शनिवारी विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये सुद्धा महत्त्वाची बैठक होती आहे। मुंबईतील बैठकीमध्ये कोणते ओबीसी नेते हजेरी लावतात याकडे लक्ष असेल। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, एकीकडे आपण पाहिलं आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांची केलेली टीका आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना दिलेलं आश्वासन, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजची महत्त्वाची बैठक किती महत्त्वाची मानली जाते? कारण सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात जो जी.आर. दिला त्या जी.आर. संदर्भातच जे ओबीसी नेते असतील किंवा संघटना असतील त्यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद असल्याचं समोर दिसून आलेलं आहे आणि त्या अंतर्गत काही संघटनांनी या जी.आर. मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। मात्र छगन भुजबळ असतील, लक्ष्मण आसे असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील यांनी या संदर्भात सरकारने मराठा आरक्षण संदर्भात ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यातून धक्का लागणार असल्याचा दावा करतायत आणि यानुसारच जे आहे ते शनिवारी नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये काही ओबीसी नेत्यांची, विदर्भातील ओबीसी नेत्यांची आणि संघटनांची बैठक पार पडली होती। त्यानंतर आज मुंबईमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे आणि या नव्या मराठा आरक्षणाच्या जी.आर. मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण येतं, कोणते नेते हजेरी लावतात आणि या बैठकीनंतर काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। जी अगदी, ही बैठक निर्णायक ठरते का आणि कोण कोण उपस्थित असेल? अपडेट घेत राहू जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।